जय जय राम हरि जय जय राम तालोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जिये पायी हा माझा विश्वास सुलताची पायी हा माझा विश्वास जिये पायी हा माझा विश्वास सुलताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा सर्व भावे दास झालो त्याचा सर्व भावे दास झालो त्याचा तेथे माझे हित करीती सकळ 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 रे हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कळी भागलिया मज वाहतील कळी भागलिया मज वाहतील कळी भागलिया मज वाहतील कळी संचियाने जोडे सर्व सुख संचियाने जोडे सर्व सुख संचियाने जोडे सर्व सुख तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती सकळ तेथे माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ रे हा गोपाळ कृपा करी
गोपाळ कृपा करी कृपा करी तुका म्हणे शेष सेविना आवडी आपले शेष सेविना तुका म्हणे शेष सेविना आवडी आपले शेष सेविना वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते माझे हित करीती सका माझे हित करीती सका माझे हित करीती सका हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी साची ये पायी हा माझा विश्वास सताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पाये हा माझा विश्वास संताची ये पाये हा
कृपा करी जेणे गोपाळ जेणे गोपाळ कृपा जेने आगमा
विठ्ठल 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 संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणे जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तुका म्हणे शेष सेवेन आवडी, वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी,
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नियतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपदाने कथे कवितारू बाबा सद्गुरुदास तुका कृपदाने कथे कवितारू बाबा सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठ्ठला 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 संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा स्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवकर्त निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व उदारक साधू संत तदावत त्रैलोकामध्ये देवप्रिय संतप्रिय साधुप्रिय या जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरू होऊन गेले. पहिले आहेत कृष्णम वंदे जगद्गुरू ज्यांचा भगवद्गीतेच्या प्रार्थनेमध्ये उल्लेख केला जातो. दुसरे जगद्गुरू आहेत ते म्हणजे जगद्गुरू शंकराचार्य. त्यांची तपस्या एवढी होती की एक दिवस पाहिलं स्वतःच्या आईला नदीवरून पाणी आणता येत नाही. आई पाय घसरून पडली आणि हे दृश्य त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तपश्चर्येला बसले. एवढी घनघोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याच्या बळावरती जी नदी होती ती अंगणामध्ये आणली. ते जगद्गुरू शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरू आपण ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठला तिसऱ्या नंबरचे असणारे जगद्गुरू तुकोबाराया आणि त्यांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. अरे कोण तुकोबाराया? अरे ज्या जगाच्या कल्याणाकरता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तोच गाथा गावातल्या लोकांनी घ्यावा आणि इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवावा. एवढं करून सुद्धा साक्षात भगवंतानं सरस्वती मातेला सांगावं जा आणि माझ्या तुकोबाचा गाथा काढून दे. ते तुकोबाराया. अरे कोण तुकोबाराया? अरे ज्या तुकोबारायांकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणेत राहते छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि त्यांना सोनं नाणं हा नजराणा पाठवतात. त्यावेळेस तुकोबारायांनी म्हणावं हे सोनं नाणं आहे ना हे आम्हाला मृत्यूसारखं आहे. सोन्याचं मोह आम्हाला नाही. संताला सोन्याचं मोह तुम्ही दाखवू नका. कारण आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये विणा हा आमचा परमार्थ आहे. आणि राजा ऐका ना तुमच्या हातामध्ये तलवार आणि पाठीवरती ढाल हा तुमचा परमार्थ आहे. विठ्ठला एवढंच नाही तर ज्या जगाच्या कल्याणाकरता ज्यांनी अभंगले हवेत आणि त्या अभंगाचं भजन ज्यावेळेस तुकोबाराया भंडाऱ्या डोंगरावर करत होते. आता लोकांना देखवलं नाही तर लोकांनी काय केलं एक वेश्याश्री पाठवली आणि तिला सांगितलं तुला लागन तेवढं पैसं लागन तेवढं धन आम्ही तुला देतो परंतु तू काय करायचं तुकोबारायांकडे जायचं आणि त्यांना मोहित करायचं. ज्यावेळेस ते वेश्याश्री तुकोबारायांकडे जाते आणि त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात जाये तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. परस्त्रीला सुद्धा ज्यांनी माता म्हटलं असे तुकोबाराय आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनातील एक अनुभव सांगतात. विठ्ठला आपल्या मृत्यूलोकातील काही माणसं तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना विचारलं की तुकोबाराया तुम्ही संसारही करता परमार्थही करता परंतु एवढा दुःखाचा असणार संसार
त्यामध्ये तुम्ही रात्रंदिवस भजन करता. नक्की काय आहे तुमचं एवढं आनंदी राहण्याचं कारण तरी काय आम्हाला तरी सांगा. त्यावेळेस तुकोबर आहे त्यांचा एक अनुभव सांगतात. संतांचे पायी हा माझा विश्वास, नुसता विश्वास नाही सर्व भावेदास झालो त्यांचा. एवढं सुद्धा नाही, विश्वास ठेवल्याच्या नंतर काय होईल, त्याची माझी हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. बस एवढंच का, याच्याहीपेक्षा भागली या मज वाहतील कडे आणि त्यांची आने जोडे सर्व सुख. परंतु त्यासाठी काय करावं लागेल, तुका म्हणे शेष सेवेन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. झालं आपलं कीर्तन, झालं ना आपलं. आता याच्यानंतर आपलं अभंग सुटू किंवा ना सुटू, आता 12 वाजले तरी काय अडचण नाही. महिला मंडळ आहे का, नगरकर बोलत चला. तुम्ही काय पिक्चरला नाही आले नाही, जाऊ का मी बोलायचं. मी तुम्हाला धरीबाबा नाही धरून न्यायला, फक्त बोल रिस्पॉन्स द्या, नाही तर आम्ही काय भितडाला सांगायचं का. आज कीर्तनाकरता उपस्थित असलेले, आता माझं असं झालं इथं लंकेत जसं बिभीषण राहत होता ना तसं मला राहावं लागत आहे. आज आमचे असणारे, आम्ही ज्यावेळेस संस्थेत होतो त्यावेळेस आम्हाला पक्वा शिकवायला यायचे आमचे गुरुजी प्रकाशजी महाराज कातकडे. संगीतातला बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते आमचे गुरुजी. आणि त्याचप्रमाणे किशोरजी महाराज आहेत, आमचे अर्जुनजी महाराज आहेत. आता असं इथं झालंय, अर्जुनाच्या रथासमोर कर्णाचा रथ आणल्यासारखा. अर्जुनानं जरी बाण सोडला तरी सुद्धा कर्ण म्हणतो मी तुझ्यापेक्षा कमी आहे का, मी पण एक सोडतो. असे असणे आमचे सर्वच गुणीजन मंडळी आहेत. प्रथमतः सर्वांना त्यांना धन्यवाद. आमचे असणारे गुरुवर्य बाबासाहेबजी महाराज मतकर यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी वर्ग आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. आणि आपले माऊली HD चॅनलचे मालक ऋषिकेश दादा, तुम्ही जरी मला ओळखत नसले तरी सुद्धा मी तुम्हाला भरपूर ओळखतोय. आमचे ऋषिकेश दादा सुद्धा आहेत साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सेवेला सुरुवात विठ्ठला. संसार असो अथवा परमार्थ असो, या दोन्ही गोष्टीमध्ये काय विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. खरं पाहिलं तर विश्वास आणि श्रद्धा या दोन्ही गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय, हे शब्द सारखेच दिसतात परंतु त्याचं अर्थ फार वेगळे आहेत. बघा, व्याकरणदृष्ट्या जर विचार केला तर तो विश्वास आणि ती श्रद्धा. विश्वास काय पुल्लिंगी शब्द आहे आणि श्रद्धा काय स्त्रीलिंगी शब्द आहे. बघा, परंतु तो विश्वास कोणावरती ठेवायचा हे आपल्या लोकांना काय कळत नाही. कारण शब्द जरी सारखे असले तरी त्याचे अर्थ काय फार वेगळे होतात. जसं पुत्र म्हणजे सुद्धा मुलगा, बेटा म्हणजे सुद्धा मुलगा आणि लडका म्हणजे सुद्धा मुलगा. परंतु लग्न झाल्याच्या नंतर ज्याला वाटतं की वाटणी व्हावी तो म्हणजे लडका. लग्न झाल्याच्या नंतर जेवढी संपत्ती आली, भावाला किती गेली मला किती गेली याचा जो विचार करतो तो बेटा. परंतु लग्न झाल्याच्या नंतर आपली बायको आपल्यासोबत आहे याचा विचार नाही, परंतु जे काही धन आलं याचाही विचार नाही. परंतु ज्यांनी मला जन्म दिला असे आई वडील माझ्या सोबत असावेत असं ज्याचं म्हणणं असतं तो म्हणजे पुत्र. विठ्ठला. हा झाला विश्वास. आता श्रद्धा सांगूया. श्रद्धा अतिशय महत्वाची आहे. बघा, आपण देवावरती ठेवतो ती श्रद्धा, कारण आपली ज्याच्यावरती श्रद्धा असते त्याचे जर गुण वाढले की आपली काय होते, श्रद्धा सुद्धा वाढते. परंतु त्याच्या गुणामध्ये जर आपल्याला काही दोष दिसले तर आपली श्रद्धा काय होते, कमी होते. हे झालंय संत महात्मे असे करतात. संतांची संत जे होते ते देवावरती श्रद्धा ठेवत होते, परंतु त्यांची श्रद्धा कधी कमी झाली का. रामायणामध्ये जर गेलं तर एक दिवस काय झालं, रामायणाचं युद्ध झालं आणि सर्व परिवार आहे तो अयोध्येमध्ये आला. आणि अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर एक दिवस काय झालं, सभा भरली आणि त्या सभेमध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सर्व उपस्थित होते. परंतु त्या सभेमध्ये एका माणसाची कमी होती, ती म्हणजे हनुमानजी. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, अरे बाबा सगळे दिसतात परंतु माझा हनुमान मला दिसत नाही आज. कारण हनुमान त्यावेळेस मालामध्ये फिरत होते.
मालामध्ये फिरत असताना त्यांना काय झालं, ते चुकून सीते माताच्या महालामध्ये गेले. आणि सीता माताच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर सीता माता काय करत होत्या, भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या. ऐका बरं का नगरकर, ऐका, भांगेमध्ये सिंदूर भरत होत्या. त्यावेळेस हनुमंतानं विचारलं की बाबा आता आईसाहेब काय करतात, मी तर बालब्रह्मचारी, हे आपण अजून कधीच पाहिलं नाही, सीता माता करतात तरी काय नक्की. त्यावेळेस सीता माताला विचारलं की आईसाहेब, हा सिंदूर आहे तो तुम्ही भांगेमध्ये का बरं भरतात. त्यावेळेस आईसाहेबांनी म्हणजे सीता मातांनी उत्तर दिलं की बाबा, हा सिंदूर जो आहे हा जर भांगेमध्ये भरला तर आपल्या पतीची आयुष्य जे त्या आयुष्य पतीचं काय होतं, वाढतं. आता हनुमंत म्हणले आपल्याला तर आज कोणीच नाही. सीतामाता म्हणल्या पती जरी नसले तरी आपले जे स्वामी आहेत त्या स्वामींचं सुद्धा काय होतं, आयुष्य वाढतं. आता हनुमंताचे स्वामी गुरु माता पिता जर कोणी असतील तर ते कोण होते, प्रभू रामचंद्र. मोठं पातेले घेतलं, त्यामध्ये सिंदूर कालवला आणि डुबकी मारली. आता सगळं अंग लाल भडक केल्याच्या नंतर आता महालामध्ये आले, सगळे वानर हसायला लागले, राजे हसायला लागले, चाललंय तरी काय नक्की. परंतु प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की ज्या अर्थी हनुमंतानं अंगाला हा सिंदूर लावलाय त्यामध्ये काहीतरी कारण असलं पाहिजे. हनुमंताला बोलवण्यात आलं, हनुमंता अरे काय केलंस रे तू हे अंगाचं तुझ्या. त्यावेळेस हनुमंत प्रभू रामचंद्रांना सांगतात की ज्यावेळेस मी सीतामातांच्या महालामध्ये गेलो होतो आणि सीतामातांच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर मी पाहिलं सीतामाता केसामध्ये सिंदूर भरत आहेत. आणि ते सिंदूर का भरतात विचारलं मी, तर त्यांनी सांगितलं का आपले जे स्वामी आहेत त्या स्वामींचे काय होते, आयुष्य ते वाढतं. परंतु माझे स्वामी एकमेव तुम्ही प्रभू रामचंद्र तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हाला भरभराट्यात आयुष्य वाढावं त्यासाठी आम्ही सिंदूर लावला. बघा ही असणारी प्रभू रामचंद्रावरती श्रद्धा. आता विश्वास. 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना घडलाय आणि प्रभू रामचंद्राला वनवास घडला हे लक्ष्मणाला कळालं. तर लक्ष्मण म्हणतो की मी सुद्धा प्रभू तुमच्यासोबत 14 वर्षाच्या वनवासाला येणार. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की अरे लक्ष्मणा, त्या वनवासाला जायचंय म्हणजे इथं काय पुण्याच्या तुळशीबागेत फिरायला जाण्यासारखं आहे का, बरोबर आहे का, फिरायला जाण्यासारखं आहे का. अंगावरती एक वल्कल धारण करायचं, अलंकार सगळे काढून ठेवायचे, पायामध्ये चप्पल घालायचे नाही, अरण्यामध्ये ऊन वारा पाऊस याचा विचार करायचा नाही आणि फक्त कंदमुळं खायची. त्यावेळेस सुद्धा लक्ष्मण म्हणतात की प्रभू तुम्ही माझे मोठे भाऊ आहात आणि मोठा भाऊ असेल जो बारका भाऊ असेल, मोठा भाऊ एखादं काम करत असेल तर त्याला हातभार लावणं काय लहान्या भावाचं काम आहे. त्यामुळे तुम्ही वनवासामध्ये जाणार ना, मी सुद्धा येणार. लक्ष्मणाची आई सुमित्रा, ज्यावेळेस सुमित्रेला कळतं की माझं लक्ष्मण सुद्धा 14 वर्षाच्या वनवासाला जाणार आहे, त्यावेळेस सुमित्रा माता लक्ष्मणाला उपदेश करते की अरे बाबा लक्ष्मणा, तो आता वनवासामध्ये जाणार आहे हे मला माहीत आहे, परंतु या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तुझ्या आईचं कार्य जर कोण करत असेल आणि तुझ्या वडिलांचं कार्य कोण करत असेल तर प्रभू रामचंद्र आणि सीतामाता आहे. परंतु 14 वर्षाच्या वनवासामध्ये माझ्या लक्ष्मणाला काही सुद्धा होणार नाही असा सुमित्रेला प्रभू रामचंद्रावरती विश्वास होता. विठ्ठला झालं विश्वास आणि श्रद्धा. श्रद्धा अजून एका उदाहरणामध्ये सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं त्यावेळेस त्याच्या काही कालावधी आधी विदुर जे आहेत ते विदुर भगवान श्रीकृष्णाच्या सभेत गेले आणि जी सभा अशा कारणाने भरली होती की भगवान श्रीकृष्ण सांगायला आलते की बाबा ऐक ना दुर्योधना, कमीत कमी पांडवाला तू 5 गावं तरी दे. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं नाही 5 गावं काय एका सोयीच्या टोकावर मावली एवढी सुद्धा जागा देणार नाही मी, तुम्हाला युद्धच करावं लागेल असा प्रस्ताव मांडला. आणि भगवान श्रीकृष्ण आता
विदुराच्या घरी जाणार होते. बघा, विदुर महाभारतामध्ये आणि भागवतामध्ये अतिशय महत्त्वाचं पात्र मानलेलं जाणार आहे. बघा, विदुर हे यमधर्माचा अवतार आहे. मांडवी नावाचे जे ऋषी होते त्या ऋषींचा शाप यमधर्माला लागला आणि यमधर्मानं त्यांना दासीपुत्राच्या पोटी घातलं. त्यामुळं भागवतामध्ये असं म्हटलं जातं, दासीपुत्र विदुर. ऐका, सत्यवती नावाची राणी आहे आणि त्या सत्यवती नावाच्या राणीला विचित्रवीर्या आणि चित्रांग असे 2 मुलं होते. आता चित्रगंधा जो होता तो काय झाला, युद्धामध्ये मेला. एका यक्षाकडून त्याचा मृत्यू झाला होता. आणि विचित्रवीर्या जो होता तो अतिशय कामवासनेचा होता. तो जन्माला आला आणि ज्यावेळेस त्याचं वय वाढत गेलं त्याला राजयक्ष्मा नावाचा रोग झाला आणि त्या रोगामध्ये तो मेला. अतिशय कामवासनेचा होता, त्यामुळे त्याला मृत्यू प्राप्त झाला. आता भीष्माचार्यांनी त्या विचित्रवीर्यासाठी 3 राण्याचं अपहरण केलं होतं. पहिली अंबा, दुसरी अंबिका आणि तिसरी होती अंबालिका. या 3ही राण्यांचं काय केलं होतं, अपहरण केलं. आणि अपहरण केल्याच्या नंतर आता आपले 2ही पुत्र, त्या सत्यवतीचे 2ही मुलं काय झाले, मृत्यू पावले. आता भीष्माचार्यांना प्रश्न पडला की आता यांचं काय करायचं. त्यातली अंबा जी होती ती अंबा भीष्माचार्यांना म्हणाली, भीष्माचार्य तुम्ही मला माझं अपहरण केलंय ना, मग तुम्हीच माझ्यासोबत लग्न करा. परंतु भीष्माचार्य म्हणतात, मी ब्रह्मचारी आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. अंबानं शाप दिला, तुम्हाला याचं कधी ना कधी प्रायश्चित्त भोगावं लागेल. तीच अंबा पुढं चालून शिखंडी बनून आली आणि त्यांचा वध केला. आता राहिला अंबिका आणि अंबालिका. भीष्माचार्यानं हे दाखवलं नाही, परंतु सत्यवतीला व्यासांचं काय होतं, एक वरदान होतं की ज्यावेळेस तुला कधी माझी गरज पडेल तू माझं स्मरण कर, मी त्यासोबत प्रत्यक्ष उभा राहील. त्या सत्यवतीनं व्यासांचं काय केलं, स्मरण केलं. आणि व्यासाचं स्मरण केल्याच्या नंतर व्यास साक्षात उभा राहिले. आणि व्यास उभा राहिल्याच्या नंतर ती जी अंबिका होती तिला ते देखवलं नाही, तिने डोळे झाकून घेतले. म्हणून त्यांच्या पोटी कोण जन्माला आले, धृतराष्ट्र जन्माला आले. आणि अंबिका व्यासांना पाहिल्याच्या नंतर तिचे डोळे डबडबले, ते सुद्धा तिला देखवलं नाही. त्यामुळे तिच्या पोटी जन्म आले ते म्हणजे पंडुराजा. जेव्हापासून जन्माला आले तेव्हापासूनच रोगीट झाले. असे असणारे विदुर, यमधर्माचा ज्यांना शाप होता ते विदुर आले. आणि विदुरानं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की भगवान तुम्ही कधीतरी आमच्या घरी या ना. आणि विदुराची जी पत्नी होती त्या काकींना अतिशय आनंद व्हायचा की भगवंताचं नाव जरी घेतलं तरी त्यांना आनंद व्हायचा की माझे भगवान, माझे भगवान. आणि भगवंतानं सांगितलं की काका ऐका ना. भगवान श्रीकृष्ण विदुरांना काका म्हणायचे. काका मी तुमच्या घरी येणार आहे, ते पण जेवण करण्यासाठी येणार आहे, तुम्ही काहीतरी करून ठेवा, नाही का. ज्यावेळेस पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ज्यावेळेस घडला होता त्यावेळेस त्या दिवसापासून विदुर एका अरण्यात राहिले गेले. ते सुद्धा म्हणले आता त्या राज्यामध्ये पांडव राहत नाहीत ना, मी सुद्धा राहणार नाही, मी सुद्धा त्याग करणार. लांब एका अरण्यामध्ये गेले आणि झोपडी करून राहू राहिले. आणि त्या झोपडीमध्ये एक दिवस काय झालं, भगवान श्रीकृष्ण येणार होते. त्या विदुरांच्या ज्या पत्नी होत्या त्या दरवेळी त्यांना सांगायच्या की तुम्ही भगवंताला घरी बोलवा, भगवंताला घरी बोलवा. परंतु विदुर काका म्हणायचे तो अगं तो भगवान परमात्मा आहे, तो आपल्या झोपडीत कसा येईल ग, तो तर राजाच्या महालामध्ये जाईन, आपल्या घरच्या कन्या खाईनच कसं काय तो, कारण तो भगवान परमात्मा आहे, त्याला पंचपक्वान्न जेवायला लागतात रोज, आपल्या घरी येणार नाही. परंतु एक दिवस सभा भरली, त्या सभेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं लक्ष विदुर काकावरती गेलं. आणि विदुर काकांना त्यांना सांगितलं, विदुर काका भगवान श्रीकृष्ण विदुराला म्हणतात की मी आता तुमच्या घरी काय जेवणासाठी येणार आहे. आता विदुर काका भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले आणि घरी फक्त काकी होत्या. आता भगवान घरी येणार आहे हे कळल्याच्या नंतर त्यांनी सगळं घर सारवलं, तोरण बांधलं, सडा सारवून सगळं केलं, घर स्वच्छ केलं, झोपडी स्वच्छ केली आणि आंघोळीला बसल्या.
ज्यावेळेस त्या आंघोळीला बसल्या त्याच वेळेस भगवान परमात्मा येतात आणि त्या घरावरती थाप मारतात. त्यावेळेस विदुराच्या पत्नी म्हणतात कोण आहे. त्यावेळेस सांगितलं मी कृष्ण आहे. ज्या भगवंताची 12 वर्ष वाट पाहिली तो भगवान परमात्मा ज्यावेळेस विदुर काकांच्या घरी येतात त्यावेळेस त्या काकींना एवढा आनंद होतो की त्या स्नानासाठी बसलेल्या होत्या. सगळी अंगावरची वस्त्र वल्ली होती. त्या वल्ल्या कपड्यानं गेल्या, घराचा दरवाजा उघडला, भगवंताला आतमध्ये बोलवलं आणि सांगितलं भगवंत या ना, बसा ना. जो पाठ होता तो भगवंताला दिला नाही बसायला, स्वतःला घेतला, स्वतः पाठावरती बसल्या आणि भगवंताला खाली बसवलं. त्यावेळेस भगवंत म्हणतात काकी मला खूप भूक लागली हो, काहीतरी खायला द्या ना. त्यावेळेस विदुरांच्या पत्नी काकी म्हणतात की तुमचे काका गावात गेलेले आहेत, तुम्हाला माखन खूप आवडतं ना, ते माखन आणण्यासाठी ते गावामध्ये गेलेले आहेत, 5 मिनिटांमध्ये येतील तुम्हाला जेवण. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काकी तोपर्यंत ते येऊसवर टाईम नाही माझ्याकडे, मला खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या, तुमच्या घरामध्ये जे असन ते. काकी बाहेर जातात आणि बाहेर गेल्याच्या नंतर जी केळी असतात कच्ची केळी, ती कच्ची केळी घेऊन येतात आणि भगवंताला खायला देतात. ती कच्ची केळी संगच तशीच पूर्ण देत नाहीत, ते सोलतात, आतला गाभा जो असतात ते स्वतः खायच्या आणि टरफल कोणाला द्यायच्या, भगवंताला द्यायच्या. तरी सुद्धा भगवंत ते टरफल खायचे, कारण भगवंताला जर जिंकायचं असेल तर मनामध्ये भाव लागतो. भाव नसेल तर भगवान तुमच्यावरती प्रसन्न होणारच नाही, तुम्ही अपेक्षा सुद्धा करायची नाही. चोखोबारांच्या पत्नीचं ज्यावेळेस बाळणपण होतं त्यावेळेस चोखोबारांच्या पत्नीनं चोखोबारांना सांगितलं की ऐका ना स्वामी, आता मला 9वा महिना चालू आहे माझा, या 9व्या महिन्यामध्ये मला काहीच काम करता येत नाही, तुम्ही जा तुमच्या काय करा बहिणीला घेऊन या. भगवंताला जर जिंकायचं असेल तर भक्त आणि भक्त भाव लागतो, तो भाव सांगतोय मी. चोखोबाराय ज्यावेळेस आपल्या बहिणीला आणायला निघतात आणि रस्त्यानं एक दिंडी पाहिली, दिंडीचं भजन चालू होतं, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री तुकाराम. हे भजन ज्यावेळेस चोखोबरांच्या कानावरती पडतं त्यावेळेस चोखोबरा हे सुद्धा विसरून जातात की मी माझ्या बहिणीला आणायला चाललोय. वारकऱ्यांचं असंच असतं, वारकऱ्याला सोनं नाणं काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण असेल बास वारकरी त्याचाच खुश असतो. असं भजन ऐकल्याच्या नंतर चोखोबराय सरळ पंढरपूरला गेले. आता पंढरपूरला गेल्याच्या नंतर एक जगाच्या मालकाला काळजी पटली, आता हे चोखोबराय आले पंढरपूरला भेटायला, परंतु घरी काय पराक्रम केलाय ते मला आता निस्तारावं लागेल. भगवंतानं विटेवरनं गुढी मारली, लुगडं घातलं, कपाळाला कुंकू लावलं आणि साक्षात चोखोबरांच्या घरी आले आणि दरवाजावरती हात मारला आणि सांगितलं वहिनी उघडादार हाका मारी, हाका मारी, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शारदार, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी उघडादार, चोखोबाची बहीण
देवाची बहीण झाला असे शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. जगाच्या मालकानं यावं आणि बाळंतीन बायाचं जे जे काही काम असतं ते सगळं करावं. आणि ज्यावेळेस चोखोबराया पंढरपूरमध्ये पोहोचतात आणि पोहोचल्याच्या नंतर आता चोखोबरायांच्या डोक्यात आलं की आपण कशासाठी आलो होतो, आपल्या बहिणीला नेण्यासाठी. आता घरी काय झालं असेल ते त्यांना माहीत नव्हतं. चोखोबराय घरी येतात आणि चोखोबराय घरी येणार हे ज्यावेळेस भगवंताला कळालं त्यावेळेस भगवंतानं ते रूप तिथंच टाकलं आणि साक्षात विटेवरती जाऊन उभा राहिले. आता चोखोबराय इकडं आले. चोखोबरायांची पत्नी म्हणते, अहो ऐका ना स्वामी, तुमच्या बहिणीनं खूप काम केलं. कमीत कमी तिला ज्यावेळेस ती घरी जाणार आहे तिला साडी चोळी कमीत कमी तेवढं तरी करा. त्यावेळेस चोखोबरायांना वाटलं आता माझी पत्नी काय मला कोड्यातच बोलते. चोखोबराय म्हणतात, अगं ऐक ना, मी पंढरपूरला गेलो होतो आणि नामस्मरणामध्ये मी एवढा दंग झालो होतो की मला काहीच कळालं नाही. त्यावेळेस चोखोबरायांची पत्नी म्हणते, अहो तुम्ही काय म्हणतात, तुमची बहीण तर गेला 1 महिना झाला इथंच आहे. आणि मग चोखोबरायांच्या लक्षात आलं की ही बहीण दुसरी तिसरी कोणी नव्हते, माझा जगाचा मालक होता. त्यामुळे देवाला जर जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला भाव ठेवावा लागेल. देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला. कानोपात्रे कानोपात्रे आनंद झाला. विठू दीनाचा दयाळ दयाळ, दीनाचा दयाळ. विठू दीनाचा दयाळ दयाळ, दीनाचा दयाळ. विठू दीनाचा दयाळ दयाळ, दीनाचा दयाळ. विठू दीनाचा दयाळ दयाळ, दीनाचा दयाळ देव भावाचा भुकेला, विठू जनाचा दयाळा. खूप सुंदर असं प्रमाण आहे. देवाला भक्त आणि भक्त भाव लागत असतो आणि तो शुद्ध असणारा भाव विदुर काकीच्या मनामध्ये होता. तसाच भाव भगवंतावरती आपल्याला ठेवावा लागतो. त्याच वेळेस भगवंत आपल्यावरती कृपा करतो. ज्यावेळेस विदुर काका हे सगळं दृश्य पाहतात, दृश्य पाहिल्याच्या नंतर ते आपल्या पत्नीला म्हणतात, ए ऐक ना, अगं तू काय करतेस ग, तुला कळतंय का? अरे भगवंताला तू खाली बसवलं, तू पाटावरती बसलीस आणि ती कच्ची असणारी केळीचं राहू दे, परंतु गाभा तू खातेस आणि टरफलं देवाला खायला देतेस. त्यावेळेस विदुर काकीच्या लक्षात आलं. विदुर काकी सगळं देहभान विसरून गेल्या होत्या. कारण ज्या जगाच्या मालकाची 12 वर्ष वाट पाहिली, ज्याप्रमाणे एखाद्या मुलीचं लग्न झालंय आणि ती मुलगी सासरी गेली आहे आणि त्या मुलीला कळालं की आता मला माझे वडील काय भेटण्यासाठी येणार आहेत. त्या मुलीला अपेक्षाच नसते कशाची, फक्त आणि फक्त माझे वडील मला भेटण्यासाठी येणार आहेत. त्या वडिलांनी तिला जर सांगितलं ना की बाई मी दुपारी 12 वाजता येणार आहे, तर ती मुलगी सकाळी 10 वाजल्यापासून बघते आले का नाही. आणि त्या वडिलाला पाहिल्यानंतर जेवढा आनंद त्या मुलीला होतो ना, करोडो रुपये दिल्याच्या नंतर सुद्धा तो कधी होऊ शकत नाही आपण. आणि ज्याच भगवान परमात्म्याची 12 वर्ष वाट पाहिली, तो भगवान परमात्मा ज्यावेळेस साक्षात दारामध्ये येतो आणि आपल्या विदुर काकेला दर्शन देतो, त्यावेळेस त्या विदुर काकी सगळं देहभान विसरून गेल्यात. विदुर काकीच्या लक्षात आलं आपण काहीतरी चुकीचं केलंय. विदुर काका म्हणतात, आता ते सगळं साईडला ठेव आणि मी जे काही आणलंय ना ते भगवंताला वाढ. एक मोठं ताट घेतलंय, त्या ताटामध्ये कण्या टाकल्या, त्यामध्ये पाणी घातलं
आणि त्या कण्या भगवंत आणि विदुर काका खात होते. आणि त्या कण्या खात असताना भगवान श्रीकृष्ण साक्षात रडायचे. त्यावेळेस विदुर काकानं विचारलं की भगवंत ऐक ना, अरे यामध्ये काही कमी तर नाही ना पडलं, हे तुला आवडत नाही का? अरे मी किती मोठ्या भावानं आणलंय रे, ते मागून आणलंय मी लोकांकडून. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ऐका ना काका, तुम्हाला सांगू का, जे मी केळीचे साल खात होतो ना, त्यामध्ये जे गोडवा होता ना, तो गोडवा याच्यामध्ये नाही. बघा, याला म्हणतात श्रद्धा, याला म्हणतात श्रद्धा. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास शब्द जरी सारखे दिसत असले तरी त्याचा अर्थ फार वेगळा आहे. विठाला आली श्रद्धा लक्षात आली सगळ्यांच्या. आता या विश्वासावरती, विश्वास म्हणजे काय तुम्हाला एक छोट्या उदाहरणामध्ये सांगणार आहे. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध सुरू होतं आणि महाभारताचं युद्ध सुरू असताना 2 गट पडले होते. एक होता पांडवांचा आणि एक होता कौरवांचा. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू झालं, परंतु त्या युद्धामध्ये कौरवांकडे जे काही राजे महाराजे होते ते पांडवांकडून काय व्हायचे, खाली पडायचे. त्यांचं काय व्हायचं, काहीच निभावं लागत नव्हता. आणि हे दुर्योधनाला देखवत नव्हतं. कारण दुर्योधनाला का देखत नव्हतं, तर दुर्योधनाला फक्त आणि फक्त एकच लालसा लागली होती, ती म्हणजे हस्तिनापुराच्या गादीची. सगळे सांगायचे, अरे बाबा नको, धर्मानं वाग, तू धर्मानं वाग. कारण या जगामध्ये जर धर्मानं वागलं तर जे काही आपल्या नशिबात नाही ते सुद्धा मिळतं, आणि अधर्मानं जर वागलं तर जे नशिबात आहे ते सुद्धा घेऊन जाते. प्रभू रामचंद्र धर्मानं वागले, गेलेली सीता सुद्धा मिळाली. आणि राजा रावण अधर्मानं वागला, सगळी सोन्याची लांगा जळून खाक झाली. त्यामुळे धर्मानं वागायला लागतं या जगामध्ये. परंतु पांडव जे होते ते पांडव काय करायचे, धर्मानं वागायचे. आता एवढे राजे महाराजे खाली पडते, हे दुर्योधनाला काय झालं देखवलं नाही. दुर्योधन गेला आणि भीष्माचार्याने सांगितलं, भीष्माचार्य ऐका, तुम्ही फक्त आणि फक्त शरीरानं आमच्याकडून आहात, परंतु तुम्हाला मनानं वाटतं की फक्त आणि फक्त पांडव जिंकावं. कारण भीष्माचार्य एकतत्वीय होते. आणि जो एकतत्वीय माणूस असतो त्याला थोडंफार इकडं तिकडं रेषे जर साईडला गेलं ना तरी सुद्धा ते त्याला सहन होत नाही. भीष्माचार्य म्हणतात की मी एवढ्या ताकदीनं एवढं युद्ध करतोय तरी सुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास नाही ना, तर ऐक. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या संध्याकाळपर्यंत सगळी पृथ्वी काय करेल, मी निष्पांडवी करेल. प्रतिज्ञा ही भीष्माचार्यांची होती. आता ज्यांनी ज्यांनी ही प्रतिज्ञा ऐकली त्यांना काय झालं, घाम फुटला. कारण भीष्माचार्यांनी जर शब्द दिला तर ते पूर्णच करत होते. आता सगळ्याला थरकाप सुटला. आता करायचं काय, उद्या सगळे पांडव नष्ट होणार. आता ही गोष्ट ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या कानावरती आली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जरा विचार करायला लागले. त्यांना माहीत होतं आता काहीतरी अनर्थ घडणार आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळची जी ब्रह्ममुहूर्त असतो, साखर झोप असती, तर ज्यांनी ही प्रतिज्ञा ऐकली होती की उद्या संध्याकाळपर्यंत भीष्माचार्य काय करणार आहेत, सगळी पृथ्वी निष्पांडवी करणार आहेत, कोणाला झोपा नाहीत महाराज. पांडवांकडचे जे राजे होते त्यांना झोपत नाही, कारण आता भीष्माचार्य उद्या सगळी पृथ्वी निष्पांडवी करणार. परंतु इकडं अर्जुन जो होता, अर्जुन गाढ झोपलेला होता. सगळे म्हणायचे सगळ्यात आपल्यात महत्वाचा राजा जर कोण असेल तर तो म्हणजे अर्जुन आहे. कारण भीष्माचार्यांच्या रथासमोर अर्जुनाचा रथ राहायचा. आता काळजी पडली. भगवान ब्रह्ममुहूर्तावरती याच्या अर्जुनाच्या महालामध्ये जातात. आणि अर्जुनाच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर अर्जुन शांत झोपलेला एकदम. भगवंतानं हात घेतला आणि अर्जुनाच्या कायाला कपाळावरती ठेवला. अर्जुनाला लगेच जाग आली. त्यावेळेस विचारला, भगवंता तुम्ही एवढ्या सकाळ ब्रह्ममुहूर्तावरती इथे कस काय? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तुला एवढी झोप लागलीच कस काय?
त्या कौरवांकडे एवढं आनंदी वातावरण झालंय की जसं काय त्यांच्याकडे दिवाळीचे एवढा त्यांना आनंद झालता, उद्या पांडव मरणार एवढा आनंद झालता की भक्त आणि भक्त फाटाकडे फोडायचे आणि गुलाबजामसारखे गोड पदार्थ खायचे, एवढंच त्यांच्याकडून राहिलं होतं, एवढा आनंद झालता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की बाबा तुला भीती वाटत नाही का रे? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, देवा ही प्रतिज्ञा पूर्ण होणार आहे हे मला माहीतच आहे. कारण प्रतिज्ञा कोणाची? भीष्माचार्यांची. कारण भीष्माचार्यांनी जर शब्द टाकला तर तो ते पूर्ण करतातच. आणि उद्या मी मरणार आहे हे मला माहीत आहे, परंतु मला जिवंत ठेवणारा अजून जागा आहे, मला काय भीती कोणाची? याला म्हणतात विश्वास. संत महात्मे सुद्धा असंच सांगतात, असाच विश्वास ठेवायचा, परंतु कोणावरती? अभंगाचं प्रथम चरण. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा सर्वांगाचे कान करून ऐका. एवढं किती खेळीमेळे वातावरण आहे महाराज. सप्ताह करणं म्हणजे कोणाचं काम नाही. कारण सप्ताह जर करायचं म्हटलं की भरपूर माणसं लागतात महाराज इथं. कारण एक जणात एकल्याचं नव्हे हा खेळ म्हणून मेळ मिळवेल. एकल्याचं कामच नाही इथं महाराज. तर मी एकटा आलो आणि आमचे गुरुवर्य प्रकाशजी महाराज नसतील तर मी काय काय सांगणार तुम्हाला. नुसतं एवढं सांगितलं चाली बिलीने प्रमाण नाही दिले तर काय कीर्तन करणार आहे. आम्ही दोघं असून काही फायदा नाही ना. आमचे अर्जुनजी महाराज नसतील, आमचे अर्जुनजी महाराज नसतील तर आम्ही करायचं काय. गायक हे कीर्तनकार पण वादक नसतील तर काय करायचं. एवढा सगळा हा मेळ फक्त आणि फक्त आमचे आबासाहेब जे महाराज गुंड असतील ना यांनी मिळवलाय. त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. आमच्या गावात नेहमी येतात ते. रुद्रेश्वरला त्यांची मढी मायंबा रुद्रेश्वरला त्यांची खेट असती. त्यांनी फोन केला ते म्हणाले महाराज एक दिवस तुमची सेवा द्या. म्हणलं मी तुमच्याच गावातला आहे, काय नाही, मला कोणता दिवस द्या मी घेतो. द्यावेत तेवढे धन्यवाद त्यांना कमीच आहेत. एवढं सुंदर नियोजन त्यांनी केलंय. एवढी साऊंड सिस्टीम आहे, गायक आहेत, वादक आहेत, टाळकरी मुलं आहेत. खूप आनंदाचं वातावरण आहे.
ऐका, संतांचे पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो. त्यांचा विश्वास हा ठेवावाच लागतो. अजून कोणी विश्वास ठेवला? ऐका, बिलांचा राजा जो शबर होता आणि त्या शबराची एक कन्या होती, ती होती शबरी. परंतु त्या शबरीला लहानपणी काहीच माहीत नव्हतं. देव काय, धर्म काय, हरिपाठ काय, भजन काय, हे तिला काहीच माहीत नव्हतं. कारण तो जो राजा होता तो बिल्लांचा राजा शबर, त्यांचा तो राजा होता. कारण त्यांच्याकडे फक्त एकच होतं, इरबळ काय करायचं, प्राण्यांची हत्या करायची, त्याचा मांस घेऊन यायचं आणि आपल्या परिवाराला ते खाऊ घालायचं. ज्याचा त्याचा धर्म असो, प्रत्येकाची कामं ही देवानं ठरवून दिलेली आहेत. बघा, कीर्तनकाराचं काम आहे कीर्तन करणं, गायकवाल्यांचं काम आहे त्यांनी गायन करणं, मृदंगवाल्याचं काम आहे त्यांनी मृदंग वाजवणं, साऊंड सिस्टीमवाल्याचं काम आहे त्यांनी साऊंड सिस्टीम करणं. असं प्रत्येकाची कामं देवानं ठरवून दिलेली आहेत, त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. आणि असा असणारा तो बिल्लांचा राजा शबर, त्याची दिनचर्या होती शिकारीला जायचं आणि शिकार करून आणायची, ते आपल्या कुटुंबाला काय करायची, खाऊ घालायची. आणि त्या शबर राजाची कन्या शबरी, ती शबरी जशी जशी मोठ होत गेली तसं तसं तिचं काय आलं, लग्नाचे दिवस आले. ती उपवर झाली आणि एकदा का मुलगी लग्नाच्या वयात आली, तिचं लग्न करावं लागतं, तिला एखादं चांगलं सासर पाहून द्यावं लागतं. त्याचप्रमाणे तो जो बिल्लांचा राजा होता त्यानं एक चांगलं स्थळ पाहिलं आणि आता तिला सांगितलं की काय आहे, तुझं आता उद्या लग्न आहे. त्या शबरीला काहीच कळत नव्हतं की इथं काय चाललंय. कारण तिच्या लग्नासाठी त्या राजानं म्हणजे शबरानं जे काही पशुपक्षी आणले होते, काही ठिकाणी पशु, काही ठिकाणी पक्षी, काही ठिकाणी जनावर, हे सगळे बांधले होते. आणि ते काय झालं, उद्या काय होणार आहे, आता त्यांचा बळी जाणार आहे. त्यावेळेस त्या मुलीनं विचारलं की बाबा हा काय प्रकार आहे हो. त्यावेळेस सांगितलं की उद्या तुझं लग्न आहे आणि आपल्या पाहुण्यांना हाच पाहुणचार द्यावा लागतो. ते पाहुणे तुमच्या आमच्यासारखे होते का, गुलाबजाई, श्रीखंड, बासुंदी, पुरी हे खाणारे पाहुणे का? त्यांना फक्त आणि फक्त मांस भक्षण करणं हाच त्यांचा पदार्थ होता. त्या शबरीला ते सहन झालं नाही. शबरी उठली आणि तिनं विचार केला की फक्त आणि फक्त माझ्या लग्नासाठी उद्या यांचा सगळ्यांचा जीव जाणार आहे. हाई तशा अवस्थेत उठली, ताड 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 निघली आणि एका अरण्यामध्ये गेली. तिला माहीत होतं माझा बाप या अरण्याचा राजा आहे, मी जिथे जाईन तिथून ती काय कर मला सापडून आणणार आहे. परंतु एका ठिकाणी एक उंट मेलेला होता बघा, आणि त्या उंटाच्या पोटामध्ये शबरी जाऊन राहिली. तिला माहीत होतं की इथं कोणीच येऊ शकणार नाही, कारण त्या उंटाचा एवढा दुर्गंध येत होता की जवळजवळ त्या उंटापासून 1 ते 1.5 किलोमीटर कोणी सुद्धा भटकणार नाही याची पूर्ण कल्पना शबरीनं घेतली होती. आणि ती शबरी त्या उंटाच्या पोटामध्ये जाऊन राहिली. एक दिवस पाहिलं शेजारी काय आहे, एक ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये सर्व ऋषी आहेत, परंतु जन्मापासून तिला भजन काय आहे, देव कोण आहे हे काहीच माहीत नव्हतं. ते रोज पाहिजे, ते रोज ज्या रस्त्यानं ऋषी जातात ना, त्या रस्ता काय करायची, ते साफ करून ठेवायची. हातानं रस्ता साफ करायची, आपल्या केसानं रस्ता साफ करायची. जेव्हापासून शबरी अरण्यामध्ये गेली तेव्हा ती लहान होती, आणि जेव्हा अशी लहान वयातून ती पार म्हातारी होत गेली, तर ऋषींना रोज कळायचं की आपला रस्ता कोणतरी काय करतंय, साफ करतंय, परंतु कोण करतंय याची कल्पना नव्हती. एक दिवस पाहिलं काय झालंय, त्या ऋषींनी पाहिलं एक म्हातारी स्त्री आहे, ती आपला रोज रस्ता साफ करते आणि आपल्याला जाण्यासाठी पाऊल वाट तयार करते. पाहिलं आणि त्या स्त्रीला सांगितलं कोण आहेस तू. तोंडावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या. त्यावेळेस तिने सांगितलं मी बिल्लांचा राजा शबर आहे, त्या शबराची मी कन्या शबरी आहे. तू इतक्या दिवस आम्हाला सांगितलं का नाहीस, तू सेवा करतेस दे. त्यावेळेस त्या शबरीनं सांगितलं की मला हरिपाठ, भजन, कीर्तन, देवाचं नामस्मरण काय हे काही माहीतच नाही. मी फक्त मनातून जी सेवा करू वाटली ती करते आणि त्याचं फळ मला काहीतरी निश्चित भेटणार आहे. त्या ऋषींनी सांगितलं उद्यापासून तू काय कर,
इथं आमचा जवळ आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये ये, तुला रोज भजन कीर्तन ऐकायला भेटेल. आणि ती शबरी रोज भजन कीर्तन ऐकायला जागते. आणि तिला आता काय झालंय, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा झाली बघा. एक दिवस ते सर्व ऋषी तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले. आणि तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर त्या शबरीला त्या ऋषींनी आशीर्वाद दिला की ज्याच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत ना, तो भगवान परमात्मा साक्षात एक दिवस तुझ्या दारामध्ये येईल. बघा सेवेचं फळ. आम्ही ज्याच्या दर्शनासाठी जात आहोत तो भगवान परमात्मा तुझ्या दारामध्ये एक दिवस येईल. आणि हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस भक्त आणि फक्त प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला होता. किती वर्ष वाट पाहिली भगवंताची बघा. तुम्हाला आम्हाला वाटतं आज एक कीर्तन ऐकलं, उद्या हरिपाठ केला, का परदेशी लगेच काहीतरी भेटावं आम्हाला. शबरीनं लहानपणापासून तर म्हातारा होईपर्यंत देवाचं नामस्मरण केलं. आणि एक दिवस पाहिलं तर शबरी काय करायची, रोज बोरं घेऊन यायची आणि ते थोडे थोडे असे कुरतडून खायचे. का तर ज्यावेळेस माझा भगवान परमात्मा येईल त्यावेळेस काय होईल, त्याला आंबट बोरं जाता का म्हणे, त्यावेळेस ते बोर गोड आहे का नाही हे ते आधी पाहिजे. फुलं टाकायची, कारण तिला वाटायचं ज्यावेळेस माझा भगवान परमात्मा येईल ना त्यावेळेस त्याच्या पायाखाली फुलं असले पाहिजे, त्याला खाण्यासाठी बोरं असले पाहिजे. ती सुंदर वर्णन सुद्धा करायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. तिला सतत वाटायचं ज्यावेळेस माझा भगवान परमात्मा या झोपडीमध्ये येईल त्यावेळेस माझा उद्धार होणार आहे. आणि तो एक दिवस असा उजडला, साक्षात भगवान परमात्मा येतात, शबरी मातेला दर्शन देतात आणि ते बोरं सुद्धा आहेत ते महाप्रसाद म्हणून खातात. कारण शबरीला माहीत होतं की माझा उद्धार फक्त आणि फक्त देवाकडून होणार आहे. आणि विश्वास हा संतावरती ठेवलेला आहे. तोच विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा विठाला. परंतु हा विश्वास संतावरती सर्व भावाने ठेवावा लागतो. नाही तर तुम्ही म्हणता आज देवाची सवय केली न उद्या नाही देव भेटला तर परवा दिवशी विश्वास ठेवायचा नाही. संतांवरती विश्वास ठेवावाच लागतो. कारण साक्षात इंद्रानं सुद्धा संतांवरती विश्वास ठेवला होता. ज्यावेळेस इंद्राला आस्तुभाम नावाचं पाप लागतं, ते पाप लागल्याच्या नंतर त्याची सगळी संपत्ती पाण्यामध्ये गेली. कारण ज्यावेळेस माणसाचा अर्थ नावाचा पुरुषार्थ पाण्यामध्ये जातो ना त्यावेळेस माणसाला काहीच किंमत राहत नाही बघा. अर्थ म्हणजे पैसा. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत या जगातील सगळे नाती आपली असतात. आणि जेव्हा आपल्या खिशातला पैसा संपतो ना, आपले जवळचे असतात ते सुद्धा पाठ फिरवतात बघा. कारण फक्त आणि फक्त अर्थ नावाचा पुरुषार्थ ज्यावेळेस माणसाच्या जीवनामधून जातो त्यावेळेस माणसाला कुठंच किंमत राहत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा राहत नाही, घरामध्ये सुद्धा राहत नाही. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, 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 सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं, कोई भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे, सब पैसे
पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. बघा, ज्या सगळे पैशाचेच आहेत महाराज. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच माणसं तुम्हाला बोलणार आहेत, अन्यथा बोलणार नाही. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच राम भाऊ नमस्कार, नाही तर तुम्ही तुमच्या खिशात 0 रुपये असू द्या, कडक कपडे घालून जा, बोलतच नाही. काय फायदा आहे त्याचा म्हणते. त्याच्याकडे ना पैसा ना अडका, काहीच नाही. फक्त पैसा असेल तरच तुम्हाला या जगामध्ये महत्त्व आहे बघा. आणि तसाच अर्थ नावाचा पुरुषार्थ इंद्राचा, म्हणजे सगळी संपत्ती पाण्यामध्ये पडली आणि इंद्राकडं काहीच किंमत उरली नाही. आता इंद्राला मोठा प्रश्न पडला की करायचं तरी काय. आता ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला विचारता, ऐका ना भगवंता, माझी सगळी संपत्ती पाण्यामध्ये पडली, आता मी करू काय. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं की तुला काय करावं लागेल, समुद्र मंथन करावं लागेल. आता समुद्र मंथन करायचं ठरलं, परंतु एका ठिकाणं देव उभा राहणार, पण दुसऱ्या ठिकाणी कोणी उभा राहायचं, हा मोठा प्रश्न पडला. की त्यावेळेस त्यांना सांगितलं जा आणि राक्षसांना घेऊन या. त्या काळामध्ये बळी जो होता तो राक्षसांचा राजा होता. त्या राजाकडे मदतीचा हात मागितला. तो बळी म्हणाला, काही अडचण नाही, मी तुम्हाला मदत करतो, परंतु तुम्ही देव आहेत ना, लई चतुर येतं. चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची मुकट सकाळमणी, धन्य तोची विठोबा. कारण तुम्ही देव एवढे चतुर आहेत, तुम्ही काय करता, चांगल्या चांगल्या वस्तू घेता ना, आम्हाला खराब खराब वस्तू देता. इथं छापा काटा आधीच करून घ्या म्हणले. नगरकर बोलत जा, काय म्हणले, इथंच काय करून घ्या, हां छापा काटा करून घ्या, तुमचं कोणतं ना आमचं कोणतं. देव म्हणाले ठीक आहे, काही अडचण नाही. इंद्र म्हणाला चला. एक 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 वस्तू काढली, सगळ्यांच्या वाटण्या झाल्या. आणि ह्या वाटण्या व्हायच्या अगोदर अर्ध्या रात्री देवाच्या बायका चतुर होत्या, तुमच्यासारख्या अशा चतुर होत्या. त्या सांगायच्या, बरं का तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला दगडाचा वावर देतील, हायवेचा गाळा देणार नाही, अलीकडचा देतील, राशपेलेस पैसे नाही द्यायचे, इकडं आतमध्ये देतील, असं सांगत होत्या देवाच्या बायका. देवाच्या बायका सांगत नव्हत्या, कारण देवाच्या बायका काय होत्या, पतिव्रता. पतिव्रता तिलाच म्हणतात. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. देवांच्या बायका एवढ्या पतिव्रता होत्या की ते देवांना काही सांगत नव्हत्या. आता सगळ्यांची वाटणी झाली, सगळ्यात शेवट राहिली ते म्हणजे काय राहिलं होतं, हलहल नावाचं विष. आणि सगळ्यात शेवटी पोहोचले ते म्हणजे भगवान शंकर. आता ते हलहल नावाचं विष एवढं भयानक होतं की जर ते पाण्यामध्ये टाकलं असतं तर पाण्यातले जलचर काय झाले असते, सगळे मेले असते. हवेमध्ये टाकलं असतं तर पशुपक्षी सगळे काय झाले असते, मेले असते. जमिनीवरती टाकलं असतं तर भूमाता सगळी नष्ट झाली असती, त्या ठिकाणी काहीच पिकलं नसतं. त्यामुळे भगवंतानं काय केलं, ते हलहल नावाचं विष असतं ते काय झालं, पिऊन घेतलं बघा. तर हलहल नावाचं विष प्यायल्याच्या नंतर भगवान शंकरांच्या पोटामध्ये एवढे आग पडली की त्यांनी ते कैलासावरती गेले, शीतल चंद्र डोक्यावरती घेतला, परंतु काय झालं, त्यांचा तो दाह, त्यांची ती आग शांत झाली नाही. आता काय झालं, भगवान शंकर आजारी पडले. आणि आता आजारी पडल्याच्या नंतर काय होतं, माणसं लोकाला भेटायला देते एखादा जो आजारी असेल ते. काय झालं बरं का, दाजी तेजस महाराज दाजी आहेत आमचे बरं का, आळंदीत गणेश महाराज आजारी पडले होते, मध्ये टायफॉइड झालता. आणि त्यांच्या शेजारी त्या हॉस्पिटलमध्ये काय होतं, एकच जण माणूस तिथं राहायचा. आणि आता आळंदीतले सगळे महाराज लोक भेटायला यायचे. आता महाराज आजारी म्हणले, ॲपल संत्र कोणी काही ते घेऊन यायचे. आता आजारी माणूस काय काहीच खात नव्हता. मी 7 दिवस माझ्या घरी चालू नाही. डॉक्टरला म्हणलं अजून 2 दिवस दुखणं वाढते, पण यांना इथंच ठेवते. महाराज एवढी मजा झाली. जसं त्या पेशंटला भेटायला जातात ना, त्याच प्रकारे नारद महर्षी काय झाले, भगवंताला भेटायला आले. आणि भगवंताला भेटायला आल्याच्या नंतर बाहेर पार्वती माता होत्या, त्या बाहेरच उभ्या होत्या. नारद महर्षी आले. नारद महर्षीने विचारलं, कारण प्रत्येक ठिकाणी नारद महर्षी 100% जातातच, सगळीकडे जातात. कुठं असं एखादा दरबार नाही की त्या ठिकाणी नारद महर्षी गेले नाही, सगळीकडे त्यांची हाजरी असतेच. ज्यावेळेस नारद महर्षींना कळालं की भगवान शंकर आजारी आहेत, त्यांना भेटायला आता जावं लागन, नारद महर्षी गेले आणि भगवंताला विचारा, का हो भगवंता तुम्ही बरे आहात का.
तेच म्हणाले आता काय सांगू बाबा नारदा फुकाटची कळ शेंडी वळवळ मोकार आता ते विष घेतलं झालं ना काम म्हणे आमचं. त्यावेळेस नारद महर्षी भगवान शंकरांना म्हणतात की तुम्ही आमचं औषध घेता का. ते म्हणले अरे कैलासावरती सगळे डॉक्टर खाल्ले मेडिकल खाल्ले आता दवाखाना खायचा राहिला एखादा तू काय औषध देणार मला तुझे एका टायमाचं खायचे वांदे. आता असं झालं म्हणे मोठे मोठे गेले वाहत आणि झिजुरके शिरले गावात तू मला काय औषध देणार. त्यावेळेस तुम्हाला घ्यायला काही अडचण लागते का. फक्त आणि फक्त रामकृष्ण हरी या नावाचा जप करा. भगवान शंकरांनी नामस्मरण सुरू केलं आणि हल नावाचं विष सुद्धा काय झालं त्याचं ते हल नावाचं विष सुद्धा नष्ट झालं. सांगायचं तात्पर्य एकच आहे नारद सुद्धा संत आहेत. भगवान शंकरांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. यालाच म्हणायचं संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा विठाला. सेवेच्या सुरुवातीला सांगितलं होतं की संसार असो अथवा परमार्थही असो विश्वासाशिवाय चालत नाही. हा झाला परमार्थातला विश्वास. आता संसारातला एक विश्वास सांगतो. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे का. एका माणसाचा आता संसारातला विश्वास आहे का. आता कसं आहे माहिती आहे का 2 तास जरी पिक्चर असला तरी मध्ये काय असतं ते इंटरव्ह्यूल असं ना नाही तर मध्ये जाहिरात असते ए मोठू कमीत कमी लोक हसत येत तरी ते जाहिरात दाखवतो तुम्हाला. काय आलं एका मुलीचं नवीनच लग्न झालं होतं बघा आणि तिचा मालक म्हणजे मिस्टर एका कोर्टामध्ये कामाला होते. आपल्या गावठी भाषेत त्याला कचेरी म्हणतात. त्या कचेरीत कामाला होते. ती बायको ती रोज तिच्या नवऱ्याला म्हणायची अहो ऐका ना मी हे ना ॲक्टिंग अशी असते बरं का तुम्ही आल्याशिवाय काहीच खात नाही हो पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही हो. बघा एवढं खोटं बोलू नये माणसाने. खोटं बोलावं तुम्ही नाही ते खोटं फक्त आम्ही बोलायचं बरोबर आहे ना. खोटं एवढं पण नाही बोलायचं. आता ते नवऱ्याला वाटायचं आता नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झाल्यावर माणूस एकदम VIP याच्यात असतो. आता आपल्याला अनुभव नाही तो अजून पण येईन काही दिवसात अजून बघू. घरच्याने जर डोक्यात घेतलं मग काय ऐकणार बघा दाजी तुम्ही तरी सांगा. खाय प्यायचे वांदे हो राहिले सध्या पुढं प्रोसेसिंग मध्ये आम्ही सगळे होतो पण त्याची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली त्यांची ते निसूर झाले. आम्ही आज प्रोसेसिंग मध्येच पडलेलो आहे. कीर्तनाला जरी कुठं जायचं म्हणलं का घरच्याला म्हणलं का आई साहेब तू तुझा घे अरे कीर्तनाला जायचंय मला. कमीत कमी वडिलांना म्हणलं ना हो गाडी नाही आमचे वडील ड्रायव्हर आहेत म्हणजे ST चालवते त्यांना म्हणलं कधी कधी चला गाडी चालव तू तुझा जाय मी नाही येणार. अरे महाराज मी कमीत कमी थोडं तरी. त्याच प्रकारे ती जी स्त्री होती ती बाई होती ती रोज नवऱ्याला काय म्हणायची तुम्ही आल्याशिवाय मी काय करे खातच नाही काही. उद्यापासून तुम्ही काय करा लवकर येत जा म्हणजे मला भूक लागते ना लवकर खात जाऊ आपण. त्या नवऱ्याला एवढा आनंद व्हायचा तो सगळ्याला सांगायचा दाजी मै बायको अशी आहे दाजी मै बायको तशी आहे रोज सांगायचं तो. परंतु एक दिवस काय झालं ते एका साधून ऐकलं. साधून सांगितलं बाबू किती दिवस उड्या हाणतो बायको जर मधलं बोट आहे ना अंगठ्या शेजारचं जर पुढं असलं ना बायको ताब्यात ठेवते तुला अनुभव नसेल ऐकून घे. बघा आता नका बघू घरी गेल्यावर सगळ्यांनी चेक करा आणि मग माझं पप्याचे पप्पा घरी या असं जर कोणी म्हटलं तर समजून जायचं आपलं बोट आहे ना पुढे. असं माहीत करून घेतलंय बा बारीक 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 गोष्टी. आता मी ठरवलंय काय मकर संक्रांत आली की बायकोला साडी लागती डोक्यात फिट करून घेतलं. दिवाळी आली की दिवाळीच्या आदल्या दिवशी लगेच साडी आणून ठेवायची. आणि ज्या सणाला आपण साडी आणणार नाही जर भांडे खाली आपटले समजायचं साडी डुप्लिकेट निघली. त्याच्यामुळं जर आजच रात्री पाठपोट टाईम हे 4 वाजूस्तवर तुम्ही पुरुष वर्ग जर साडी आणली असं तर घरी असं सूत करून बघा
आणि नसन कळत तर शेजारी ओळखीचं पाहिजे, ताई माई आका हे सूद बराबर आहे का सांगा. उद्या मकर संक्रांतीचे फुटायला नको डोक्यात, नाही तर परादिवशी खरंच नाही वौसन आले का घरचा वौसा. सोपं हा ती रोज अशी करायची. तुम्ही लवकर येत जा, तुम्ही लवकर येत जा. तो पण असा असा व्हेप याच्यात. आता माझी बायको 100त 1. आता तो दुसऱ्या दिवशी साधूला परत त्यानं जर सांगितलं तर साधूनं सांगितलं की तुला जर तुझी बायको काय करत असेल हे जर पाहायचं असेल तर तू काय कर, उद्या नोकरीला जायचं नाटक कर आणि काय कर, घराच्या टेरेसवर जाऊन बघ आणि घरामध्ये रामायण महाभारत किती घडते हे फक्त मला उद्या सांग. आता तो म्हणला ऐक ना, उद्या मला लवकर जॉबला जायचंय, तू मला काय कर डबा कर, मला लवकर जायचंय. तिने डबा घेतला, असा गेला आणि मागून आला, टेरेसला जाऊन बसला वरती. तिने पाहिलं, मला गेले, लगेच गेली ताड 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 दुकानात गेली, अर्धा किलो बासमती तांदूळ घेऊन आली. घरी घेऊन आली, टाकला भात, रपा 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 रपा. याचा मस्त खाल्लं ना इकडं तोपर्यंत. चाललंय काय चाललंय काय, जाऊ दे लहान लेकरू आहे, भूक लागली असं. तू तर रोज सांगते ना, एका मनाने म्हणायचं ही रोज सांगते मी खात नाही, इथं तर रपरप मशीन 21-22 ॲव्हरेज गाडी ती जाऊ दे लहान लेकरू लागली असं भूक. थोड्या वेळानं पाहिलं एक संत्रेवाला आला, संत्र घ्या संत्र. ती म्हणाली ए इकडे, कसं दिलं संत्र, तो म्हणतो 20 रुपयाचे एक डझन संत्र. तेवढे खाल्ले, रपा 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 रपा, तेवढे 1 डझन संत्र खाऊन घेतले. याचे मस्त सगळं जे हल्लं होतं असं करायचं, असंच असं हालायचं नुसता. त्याच्यानंतर परत समोर एका स्वीट होममध्ये गेले, तिथून पेढे घेऊन आली. ते पेढे सुद्धा रपा 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 तेवढे पण खाऊन घेतले. पावशर पेढे एकट्या बाईनी संपवले, पावशर पेढे. बघता काय नगर कर, पावशर पेढे खाल्ले. आता त्याला आता सहनच आहे ना, त्याची पायाखालची जमीन पक्की हल्ली. आता काहीतरी सोक्ष मोक्ष लावा लागतोय. परत एवढेव थांबली नाही की एक ऊस आला, ऊसवाला, ऊस घ्या ऊस. तिने ते 2 रुपयाचे 4 ऊस घेतले, कडा 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 तेवढे खाऊन टाक. ताड 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 खाली पाय आपटेतच आला. झालाय का. आता तो कचेरीतून आला होता, तिला वाटलं एखादी केस नक्की डोक्या बाहेर गेली आज. तिने पहिला प्रश्न केला, अहो आज काय धुसफूस. तो म्हणते 2 रुपयाचे 4 ऊस. अरे बापरे. ती म्हणती कस काय कचोरीची मात. तो म्हणतो अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणली फिरलाय का तंत्र तुमचं. ती म्हणती 10 रुपयाची 1 डझन संत्र. बघा आता. ती म्हणती हे तुम्हाला कसं कळलं. ती म्हणती तुला माहे बिगर कसं गिळलं विठाला. हा झाला तुमचा आमचा संसारातला विश्वास. परंतु विश्वास जर मनोभावानं संतावरती ठेवला ना, विश्वास ठेवल्याच्या नंतर काय होतं, नुसता विश्वास नाही, सर्व भावाने जर दास झालं त्यांचं तर काय होतं, अभंगाचं 2रं चरण. तेची माझे हित करते सका, तेची माझे हित करते सका, तेची माझे हित करते सका, तेची माझे हित करते सका. करते सका.
त्याची माझी हित करती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी. जर भगवंतानं आपल्यावरती कृपा करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं हे आपल्याला करावंच लागेल. काहीतरी काम करावंच लागेल. तुम्हाला जर वाटत असेल तर भगवंतानं आपल्यावरती काय करावं, कृपा करावी, तर तुम्हाला सुद्धा भजन करावं लागेल. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भजन करूया. सगळ्यांनी हात वर करायचे आणि जो हात शेवटपर्यंत खाली घेईन त्याला त्याच्या शेजारची शपथ. मग तो पुरुष असो किंवा महिला असो. बघा विठोबा रखुमाई जय जय विठोबा. हार घालायला चला. जय जय विठोबा रखुमाई रघुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रघुमा रखुमाई विठोबा रघुमा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळवा बघा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई 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 कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय. विठोबा. हा घेतले वे हात खाली. जाऊ दे आता शब्द मोडले तुम्ही. ऐका. त्याची माझे हित करती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताचं नामस्मरण जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भागल्या मज वाहतील कडे त्यांची अने जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष सेवेने आवडी, वचन न मोडी बोलिले ते. झालेली सेवा याच ठिकाणी भगवंताच्या चरणावरती समर्पित करून आपण आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया. आज आपल्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे किशोरजी महाराज असतील, प्रकाशजी महाराज कातकडी गुरुवारी असतील, आमचे दाजी हरिभक्तपरायण गायनाचार्य तेजसजी महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि मला कीर्तनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते असणारे आबासाहेबजी महाराज गुंड, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. जे काही माझ्या वाणीतून मी बोललो ते असणारे आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य देवीदासजी महाराज मांडगे गुरुजी आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोक महाराज याचे सर्व आजी माजी गुरुवर्य आहेत. हे त्यांना जातं. जे काही बोललो आहे ते माऊलींनी माझ्या तोंडातून बोलून घेतलं. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचं दोष आहे. काय करा, जे चांगलं असन ते तुम्ही घेऊन जा आणि जे वाईट असन ते मला द्या, म्हणजे मी बायपासला गेलो का सोडून देतो. झालेली सेवा याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले रे तुरी वेळी बापुडे उत्तरे महाराजा तुम्ही सिद्ध नाही उच्चारिल अधिकार मी आपला महाराजा तुम्ही सिद्ध तुका